अदानीच्या जोकडातून त्याचबरोबर अदानीचे दलाल म्हणून वावरणारे जे भाजपाचे नेते आहेत त्यांच्या जोकडातून वाचण्यासाठी आणि त्याचबरोबर मुंबई उपनगरातील लाखो वीज ग्राहकांची लुबाडणूक ज्या पद्धतीने अदानी इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणारी कंपनी मागच्या काही वर्षापासून करते, ते उपनगरातील वीज ग्राहक आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली धारावीच्या टी जंक्शन पासून ते या बीकेसीच्या या मैदानामध्ये उपस्थित झालेल्या हजारोच्या संख्येने उपस्थित झालेल्या धारावीवासी आणि मुंबईवासी नागरिक बंधू भगिनींनो, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत, इतर सर्व नेते आहेत। धारावी बचाव आंदोलनाच्या जवळजवळ 18 पक्षाचे वेगवेगळ्या 18 पक्षाचे नेते आहेत। धारावीच्या आमदार सन्माननीय वर्षाताई गायकवाड ह्या सुद्धा उपस्थित आहेत आणि हे सर्व तुमची ताकद अदानींसहित अदानींचे पाठीराखे जे दिल्लीला बसलेले आहेत पंतप्रधान मोदी साहेब यांना दाखवण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मीडियाचे पत्रकार बंधू भगिनींनो, आज खरोखरच वर्षाताईने सांगितलंय उद्धव साहेबांचं मनापासून धारावीकर आणि मुंबई उपनगरवासी मनापासून ऋण व्यक्त करतायत की या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केवळ धारावीच नव्हे तर संपूर्ण मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्र धारावीच्या अदानीच्या घशात घालण्याचं जे कपट कारस्थान चालवलेलं आहे त्याच्या विरोधात आपण सर्वजण रस्त्यावर उपस्थित राहिलेलो आहोत। एका बाजूला स्वतःला विश्वगुरु म्हणून घ्यायचं आणि त्याचबरोबर त्याच विश्वगुरूंनी अदानीला सुद्धा विश्वातला सर्वात श्रीमंत माणूस बनवण्याची जी शपथ घेतलेली आहे, श्रीमंत त्यांना जरूर बनवा, पण आमच्या धारावी वासियांना उद्ध्वस्त करून अदानीला तुम्ही जर श्रीमंत बनवत असाल तर तुम्हाला सुद्धा माती मोल करण्याची ताकद आज या रस्त्यावर उतरलेली आहे। आज ह्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये हजारोच्या संख्येने विकासक आहेत। ह्या विकासकांना कोणत्या जाचक अटी लावल्या जातात त्याची तुम्हाला माहिती आहे, परंतु 2 दिवसापासून आपल्या या मोर्चावर आणि माननीय उद्धवजी ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाच्या चमचागिरी करणाऱ्या पोपटपंची करणाऱ्या लोकांना मला विचारायचं आहे की 28 सप्टेंबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2023 ह्या कालावधीमध्ये ह्या मुंबई क्षेत्रामध्ये जे तुम्ही GR काढलात अदानीसाठी, एवढे GR आजपर्यंत कोणत्या विकासासाठी काढले होते का? आणि या प्रत्येक GR मध्ये प्रत्येक वेळेला तुम्ही अदानीला वेगवेगळ्या सवलती दिलेल्या आहात। अदानीला सवलती देत असताना प्रत्येक GR मध्ये एका अक्षराने सुद्धा धारावीवासियांना विशेष सवलत दिली असेल तर देवेंद्रजी तुम्ही दाखवून द्या। आणि देवेंद्र फडणवीस, तुमच्या माहितीसाठी मी वाचून दाखवतो की अदानीला नेमकी किती सवलती तुम्ही दिलेल्या आहेत। अदानीच्या प्रत्येक निर्णयाला मुंबई महापालिका, MMRD, बाकीचे सगळे यांनी 15 दिवसाच्या आत मंजुरी देणं बंधनकारक आहे। जर 15 दिवसात नाही दिलं तर ग्रँटेड पकडून अदानीची गाडी पुढे जाणार आहे। नंबर 2, मुद्रांक शुल्कात 100% माफी। नंबर 3, नगर विकास खात्याचा मालमत्ता कर माफी, अधिमूल्य माफ, DCPR मध्ये सवलती, FSI 4 पट प्लस फंजिबल, सुधार शुल्क माफी, विकास शुल्क माफी, छाननी शुल्क माफी, जिना प्रीमियम माफी, 10% जागेवर वाणिज्य जे बांधकाम करतील ते त्या भाजपाच्या सहकारी संस्थांना द्यायचं। वीज विभाग 15 वर्षासाठी कंपनीने केलेल्या जे वीज भरण त्याला GST माफ,
या प्रकल्पातून जवळजवळ 150 कोटी चौरस फूट TDR मिळणार। त्याचं इंडेक्सेशन काढून टाकलं। कुलाब्याच्या टोकापासून ते उपनगराच्या टोकापर्यंत कुठेही या TDR वापरला जाईल। अन्य विकासकांना, महामुंबईतल्या सगळ्या डेव्हलपर्सना अदानीकडून कंपल्सरी 40% TDR घ्यावाच लागेल आणि TDR घेतलेलं सर्टिफिकेट लावल्याशिवाय त्यांना बिल्डिंग प्रपोजलला प्रस्ताव दाखल करता येणार नाही। त्याचबरोबर त्या विकासकांना TDR पैकी 90% एवढ्या धारावीच्या 90% एवढ्या बाजार मूल्याने तो TDR घ्यावा लागेल। धारावीचा विकास करण्यासाठी अदानीला 17 वर्षाची मुदत दिलेली आहे, 17 वर्षाची। आणि त्या 17 वर्षामध्ये जर अदानीने विकास केला नाही तर फक्त वर्षाला 2 कोटी त्याला पेनल्टी लावली जाईल, म्हणजे चणे फुटाण्याची किंमत। पण ह्या 17 वर्षाच्या पूर्वी ज्या वेळेला अदानीचा LOI मिळेल अदानीच्या हातात, त्यावेळेला अदानी तो TDR बाजारात विकायला मोकळा होणार आहे। झोपडपट्टीचा विकास कधी हो न तो हो, पण अदानीचं मात्र दुकान त्याच दिवशी चालू होणार आहे। कंपनीला सुधार शुल्क माफ, विकास शुल्क माफ, छाननी शुल्क माफ, जिना प्रीमियम माफ, लेआउट ठेव रक्कम भरण्याची सुविधा, कंपनीला लेआउट ठेव डिपॉझिट भरण्याची गरज नाही। केंद्र शासन कंपनीला IT ऍक्ट अंतर्गत कर लाभ देणार, पूर्णपणे करमाफी। पर्यावरण व नागरी उड्डाण विभागाची मान्यता घेतली तर त्यासाठी जे प्रीमियम भरावं लागेल ते सुद्धा माफी। आणि महानगरपालिकेचं सेवरेज आणि बस डेपोची जागा सुद्धा कंपनीलाच वापरायला लागेल। आता शेवटचा एकच प्रश्न माझा देवेंद्र फडणवीस आणि अदानीच्या पोपटपंची करणाऱ्याला पलीकडच्या एका नेत्याला विचारू इच्छितो, तुम्ही हिम्मत असेल तर सांगा की धारावीकरांना त्यांच्या घरासाठी 400 फूट जागा खरोखरच देणार आहात का? उलट माझं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस, ज्या पद्धतीने तुम्ही अदानीची पाईप धुवायला सुरुवात केलेल्या आहेत, धारावी वासियांना फक्त 300 चौरस फूटच जागा दिली जाणार। आणि हे जर वाक्य माझं खोटं असेल तर देवेंद्र फडणवीस, तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे, पण हे जर खरं असेल तर देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा द्या आणि अदानीची चाकरी करणार का, हा प्रश्न माझा तुम्हाला आहे। आणि यानंतर मी माझं विवेचन याच ठिकाणी संपवतो। लाल मातीतली कुस्ती म्हणजे